नमस्ते. आज आपण भाषा या विषयावर पुढील पाठातील उपघटक पाहणार आहोत. पाठीमागे आपण कार्यात्मक व्याकरण या घटकातील नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे पाहिलं. नाम, विशेषण, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या संदर्भातील अनेक उदाहरणही आपण पाहिली. त्याच्यावर तुम्ही सर्वांनी सरावही केला असेल. आता आपण याच घटकातील पुढील उपघटक म्हणजे लिंग, म्हणजे तुम्ही असाही सराव केला असेल की एखादं वाक्य घेतल्यानंतर त्या वाक्यामध्ये नाम किती आहेत किंवा सर्वनाम कोणती, विशेषण कोणतं, क्रियापद कोणतं हे ओळखायची सवय किंवा सराव आपण जर केला तर या घटकावर आपल्याला आपले उत्तर चुकत नाहीत. आता याच घटकातील पुढील उपघटक आहे तो लिंग. कार्यात्मक व्याकरण मध्ये लिंग. आता लिंग कसं ओळखायचं, याच्यावर कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात आणि कशा पद्धतीने आपण ते सोडवायचे या संदर्भात आपण इथं पाहणार आहोत. कार्यात्मक व्याकरण मध्ये लिंग म्हणजे काय, कसं ओळखायचं, तर नामाच्या रूपावरून एखादी वस्तू पुरुष जातीची आहे की स्त्री जातीची आहे किंवा दोन्हीपैकी कोणत्याच जातीची नाही हे ज्यावरून आपणास समजते किंवा कळते त्याला लिंग असे म्हणतात. आता आपण लिंग कोणत्या ह्याचं एक ओळखायचं आहे तर नामाच. हे पहिलं लक्षात ठेवायचं, नाम आणि सर्वनाम याचं आपल्याला लिंग ओळखायचं. आता मग अर्थ समजून घ्या की नामाच्या रूपावरून म्हणजे नाम किंवा सर्वनामाच्या रूपावरून ती वस्तू किंवा ते नाम पुरुष जातीचं आहे की स्त्री जातीचं आहे किंवा दोन्हीपैकी नाही हे ज्यावरून कळतं त्याला लिंग असे म्हणतात. तर याच्यामध्ये आपण आता लिंगाचे प्रकार आपण पाहूया. याच्यामध्ये आता लिंगाचे प्रकार, 3 प्रकारचे लिंग आहेत. एक आहे पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर यामध्ये 3 प्रकारचे लिंग आपल्याला ओळखायचे आहेत किंवा असे प्रश्न येतात. आता हे कसं ओळखायचे आपण वाक्यामध्ये एखादं नाम दिलेलं आहे, त्या नामाला 3 शब्द आहेत, तो, ती आणि ते हे शब्द जोडले की आपल्याला त्या नामाचं लिंग ओळखता येईल. आता हे कसं, त्यासाठी आपण काही उदाहरणं पाहूया. बरोबर आहे. तर मुलगा, मुलगा हे नाम आहे, मुलगा हे नाम आहे. मग आपण त्याला तो, ती, ते या 3 याच्यापैकी आपण जोडूया. तो, ती किंवा ते. तो मुलगा, ती मुलगा, ते मुलगा या तिन्हीपैकी कोणतं बरोबर आहे, कोणतं योग्य आहे, तर तो मुलगा. मग तो मुलगा हे जर योग्य असेल तर तो हे जर बरोबर असेल तर या नामाचं, मुलगा या नामाचं लिंग आहे पुल्लिंग, असा याचा अर्थ झाला. आता दुसरा आपण घेऊया मुलगी. मुलगी हे नाम आहे, मुलगी हे सामान्य नाम आहे. मुलगी त्याला आपण 3ही जोडूया. तो मुलगी, ती मुलगी आणि ते मुलगी याच्यापैकी काय आहे तर ती मुलगी असं आपण म्हणतो आणि ती मुलगी हे योग्य आहे. मग ती मुलगी हे जर असेल तर ती वरून आपण ओळखायचं की मुलगी या नामाचं लिंग स्त्रीलिंग आहे. बरोबर. आता हे साधे सोपे नेहमी आपल्या वापरातले शब्द आहेत त्यामुळं आपल्याला लवकर लक्षात येतात. पण काही अशी नामं आहेत सामान्य नामं की लवकर लक्षात येत नाही, त्यासाठी आपल्याला सराव करावा लागेल. आता आपण पुढे बघूया. आपल्याला शब्द दिलेला आहे मूल. मग याला पुन्हा जोडून बघायचं. आपण या गोष्टी प्रत्येक वेळी करायच्या आहेत की आपण प्रत्येक नामाला तो, ती, ते जोपर्यंत आपला चांगला सराव होत नाही
लक्षात येत नाही तोपर्यंत प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा आपण लिंग या विषयावर प्रश्न सोडवणार आहोत, उत्तर शोधणार आहोत, तेव्हा या गोष्टी आपण करायच्याच आहेत, तो, ती किंवा ते. तर ते आपण जोडून बघूया. तो मूल, ती मूल, ते मूल. ते मूल हे बरोबर आहे. ते जर मूल असेल तर ते या शब्द योग्य असेल त्या नामासाठी, तर या नामाचं लिंग आहे नपुंसकलिंग. म्हणजे ते पुल्लिंगी नाही, स्त्रीलिंगी नाही, ते आहे नपुंसकलिंग. तसंच पुढचं बघूया आपण. घोडा हे नाम आहे. घोडा हे नाम आहे. या घोडाला आपण तो घोडा, ती घोडा, ते घोडा, कोणतं योग्य आहे? तर तो घोडा. म्हणून या घोडा या आहे पुल्लिंगी. घोडी, पुढचं जोडा आता तुम्ही. तो घोडा, तो घोडी होईल का? योग्य आहे का? नाही. ती घोडी बरोबर आहे. ते घोडी नाही, चुकीचं आहे. मग ती घोडी. म्हणून घोडी या नामाचं लिंग आहे स्त्रीलिंग. बरोबर. आता झाड, झाड आपण झाड हे घेऊया. तर झाड, तो झाड, चला जोडायचं, प्रत्येक वेळी ते करायचं आपल्याला. तो झाड, ती झाड, ते झाड, कोणतं योग्य आलं? ते झाड. बरोबर. आणि ते झाड जर असेल तर झाड या नामाचं लिंग आहे नपुंसकलिंग. ठीक आहे. आता पुढचे आपण बघूया. पुढचा आहे शब्द आरसा. जोडा त्याला. हे प्रत्येक वेळी करायची सवय लावली पाहिजे आपल्याला, प्रत्येक वेळी या प्रश्नावर. तो आरसा, ती आरसा, ते आरसा, कोणतं योग्य आहे? तो आरसा. जर तो आरसा बरोबर असेल तर याचं लिंग बोला. बरोबर, पुल्लिंग. पुढे जाऊया आपण. पेटी. चला सुरू करा. तो पेटी, ती पेटी, ते पेटी, कोणतं योग्य आलं? ती पेटी. ती पेटी असेल तर पेटी या नामाचं लिंग कोणतं? बरोबर, स्त्रीलिंग. पुढे घेऊया घर. जोडूया. तो घर, ती घर, बरोबर, आणि ते घर, कोणतं बरोबर आलं? ते घर. मग घर या नामाचं लिंग नपुंसकलिंग. बरोबर. पुढे आजोबा. तो आजोबा, ते आजोबा, ती आजोबा. आता म्हणताना तर आपण काय म्हणतो? ते आजोबा म्हणतो, आहे का नाही? पण तरीही आजोबा याचं लिंग तो हे बघ, आपण म्हणताना ते म्हणत असतो तर ते आदरार्थी म्हणत असतो. पण आजोबा या वाक्याचं लिंग आहे, नामाचं लिंग आहे पुल्लिंग. आजी. आजीला काय जोडूया आपण? चला, तो आजी, ती आजी, ते आजी, कोणतं बरोबर? ती आजी नाही, तो आजी नाही, ती आजी. मग आजी या नामाचं लिंग आहे स्त्रीलिंग. फूल. पुढचं आहे फूल. जोडूया आपण. तो फूल, ती फूल, ते फूल, कोणतं बरोबर आहे? तो फूल होतं का? नाही. ते फूल, ती फूल होतं का? नाही. ते फूल हे योग्य आहे. मग फूल या नामाचं लिंग आहे नपुंसकलिंग. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया.
आता नामाचं लिंग ओळखत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत? नामाचे लिंग ओळखत असताना आपल्याला कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत? आता कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या? एक, मगाशी मी आता सांगितलं तसं की नामाच्या आधी तो, ती आणि ते, तो, ती आणि ते यापैकी सर्वनाम जोडून लिंग ओळखावे. आता आपण सराव केला तसं तो, ती, ते प्रत्येक वेळी ही गोष्ट करायचीच आहे. आणखी दुसरी गोष्ट कुठली महत्वाची? आता हा एक झालं की नामाच्या आधी तो, ती आणि ते हे जोडायचं आणि मग ओळखायचं. दुसरा कुठला आहे महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची? तर कोणत्याही नामाचे लिंग ओळखताना ते नाम एकवचनी करावे व लिंग ओळखावे. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे थोडस, की कोणत्याही नामाचं लिंग ओळखत असताना ते नाम काय करायचं आपल्याला? एकवचनी करायचं. तर वचन तुम्हाला शिकवलं नाही, पुढे आहे याच पाठामध्ये, पण तरीही लक्षात ठेवा, तुम्हाला येते ते एकवचन आणि एकवचन. काय करायचंय तर एकवचनी करायचं. उदाहरणार्थ आपल्याला दिलेला आहे, पुढचं वाक्य वाचा तुम्ही. मैदानावर मुले खेळत होते आणि पुढे लिहिलेलं आहे अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता मुले, आपल्याला शब्द दिलेला आहे मुले. जर आता आपण तो, ती, ते यापैकी, आता ही मुले हे काय आहे? अनेक वचन आहे. मुले हे काय आहे? अनेक वचन आहे. मग जर त्याला आपण तो, ती, ते लावलं तर काय होते पाहूया आपण. तो मुले, ती मुले आणि ते मुले. काय झालं? ती मुले हे बरोबर येते, बरोबर. पण आता ती मुले म्हटल्यावर याचं झालं स्त्रीलिंगी. मुले ही स्त्रीलिंगी आहे का? नाही. म्हणून आपल्याला काय करायचंय, जर ते नाम अनेक वचनी असेल तर त्याचं एक वचन करून घ्यावं लागेल. आपल्याला काय करून घ्यावं लागेल? एक वचन. मग मुलेचं एक वचन सांगा बरोबर. मुलेचं एक वचन मूल, मुलेचं एक वचन मूल असं आहे. मग मूल, आता याला आता आपण तो, ती, ते जोडूया. तो मूल, ती मूल आणि ते मूल. कोणतं बरोबर? ते मूल. म्हणून मूल या अधोरेखित शब्दाचं लिंग काय आहे? नपुंसक लिंग. लक्षात आलं? हे सगळ्यात महत्वाचं आहे की तो, ती, ते जोडण्याच्या अगोदर ते नाम हे एक वचन करून घ्यायचं असेल. जर अनेक वचन असेल तर ठीक आहे. आपण पुढे जाऊ. आता पुढे काही पुल्लिंगी नामाची स्त्रीलिंगी रूप आपल्याला दिलेली आहे. तर ते आपण बघूया आपण काय काय आहे याच्यामध्ये. ठीक आहे. आपल्याला सरावासाठी आपल्याला याचं वाचन, नेहमी वाचन असणं गरजेचं आहे आपल्याला वाचनामध्ये. आणि बऱ्याच वेळा आपल्या पाठ्यपुस्तकातीलच हे शब्द किंवा नाम आपल्याला विचारली जातात. आपण बघूया. इथं पुल्लिंगी आहेत आणि इथं स्त्रीलिंगी आहेत. इथं पुल्लिंगी आहेत आणि त्याची पुढं स्त्रीलिंगी आहे. वाचूया ओळी ना. देव, देव, देवी. पुढे वाचा. म्हणा तुम्ही घोडा, घोडी. तरुण, तरुणी. म्हणा तुम्ही हत्ती, हत्ती. बालक, बालिका. गोप, गोपी. बरोबर. पुढे गायक, गायक, गायिका. लेखक,
लेखिका, आजोबा आजी, नर्तक नर्तिका, हंस हंसी, पत्रकार पत्रकर्ती. ठीक आहे. ही काही जी पुल्लिंग आहेत नामाची स्त्रीलिंगी. तुम्हाला जी गाईड्स असतील, मार्गदर्शिका असतील, यातली जास्तीत जास्त वाचन आणि सराव हा नेहमी सराव करणं गरजेचं आहे. आपण पुढे जाऊया. काही स्त्रीलिंगी रूपे स्वतंत्र पद्धतीने होतात. म्हणजे मगाशी आपण पाहिलं गोप गोपी, बालक बालिका, हत्ती हत्ती, तरुण तरुणी. हे जरा सोपं वाटतं आपल्याला. पण काही जे आहेत ती स्वतंत्र पद्धतीने होतात. ती कोणती? बघू आपण. पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी आहे. पुल्लिंगी स्त्रीलिंगी. बोकड, शेळी. म्हणायचं आहे तुम्ही की आपल्याला नेहमी मोठ्यानं वाचायची म्हणायची सवय असते. रेडा, म्हैस, मोर, मोर, लांडोर. हे पाठ असणं, वाचणं सतत गरजेचं आहे. नाही तर मोर मोरणी पहिला पर्याय देतात आपल्याला फसवण्यासाठी, आहे की नाही. मग आपण पण पटकन लिहितो. मोर, लांडोर, बैल, गाय, राजा, राणी, साधू, साध्वी. इकडे बघूया आणखी पुल्लिंगी आहे. वाघ्या, मुरळी, वर. वर म्हणजे वर खालीचा नाही. तो वर म्हणजे नवरदेवाला वर असं म्हणतात, तो वर. आणि जी नवरी असते तिला वधू म्हणतात. वर, वधू अशा अर्थाचा शब्द आहे तो. उंट, सांडणी, कवी, कवयित्री, राजा, अभिनेता, अभिनेत्री, बोका, भाटी. बोका आणि भाटी हे एक लक्षात ठेवा. मांजर आणि बोका याच्या संदर्भात येतं. बोका, भाटी. ठीक आहे. आपण पुढे जाऊया. आता खालील शब्दांची मराठीतील स्त्रीलिंगी रूप आहे. आता मगाशी आपण एक पाहिलं आपण राजा राणी, आहे की नाही. तर याच्यामध्ये दुसरा पण शब्द आला. हे दोन्ही शब्द चालतात. राजा आणि राज्ञी हे स्त्रीलिंगी आहे. राणी हे सुद्धा बरोबर आहे. राजा राणी, तसं राज्ञी हे पण असतं. कधी कधी प्रश्न असा विचारला जातो की दिलेल्या शब्दाचं, दिलेल्या नामाचं स्त्रीलिंगी रूप ओळखा. आणि त्याच्यामध्ये राजा असा शब्द दिला जाईल पुल्लिंगी आणि त्याच्यामध्ये राणी दिलं जात नाही. आणि मग आपल्याला वाटतं की हा प्रश्नच चुकीचा आहे. असं नाही. मग त्याच्यामध्ये राज्ञी हा पर्याय असू शकतो. म्हणून राजा, राज्ञी हे लक्षात ठेवायचे. काही गोष्टी विशेष लक्षात ठेवायच्या त्यातल्या. हे दोन्ही आहेत त्याला. युवा, युवती. पुढे वाचा. मोठ्यानं म्हणा. श्रीमान, श्रीमती. या पुल्लिंगी, स्त्रीलिंगी किंवा वचन हे नेहमी लक्षात ठेवण्याचं, पाठ करण्याची सवय लावताना आपण नेहमी हे मोठ्यानं म्हणायचं आहे. आपल्याला सवय लागली पाहिजे. आपणच बोललेलं आपल्याला ऐकायला आलं पाहिजे. असं मोठ्यानं, मनातल्या मनात नाही वाचायचं या गोष्टीकडे. मोठ्यानं. श्रीमान, श्रीमती. विद्वान. तर बऱ्याच वेळा जर आपलं वाचन नसेल व्यवस्थित, विद्वान, विद्वानी वगैरे असे पर्याय असतात. तर विद्वान, विदुषी. विदूषक, विदुषी नाही. थोडस फसवलं जातं आपल्याला. लक्षात ठेवायचं. विद्वान, विदुषी. धनवान, धनवती. धनवंती नाही, धनवती. धनवान, धनवती. त्यानंतर पुढचं आहे दाता, दात्री. ग्रंथकर्ता, ग्रंथकर्ती. म्हणा, मोठ्याने म्हणायचंय तो.
भगवान, भगवान, भगवती, दिग्दर्शक, दिग्दर्शिका, गृहस्थ, गृहिणी. इथे आपण पुढे जाऊ आणि आता आपण थोडस प्रश्नांच्याकडे जाऊया. आपण थोडे प्रश्न. खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते? बऱ्याच वेळा असाच प्रश्न आपल्याला विचारला जातो. खालील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे योग्य लिंग कोणते? प्रश्न आहे, प्रश्न वाचा. बरोबर. पिंपळाची पाने तरंगत तरंगत आत आली. आणि अधोरेखित शब्द आहे, अधोरेखित शब्द आहे पाणी. आता पाणी, चला आता आपल्याला हे शोधायचं आहे. काय करणार आहोत? दोन गोष्टी करायच्यात आपल्याला. तो तिथे लावायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात काय ठेवायचंय की ते नाम आपल्याला एक वचनी असलं पाहिजे. आता पाणी हे काय आहे? पाणी हे अनेक वचने आहे. जर त्याला आपण तो ती ते लावलं, तो ती ते लावलं तर काय होईल? ती पाणी होईल. तो पाणी, ती पाणी, ती ते पाणी, ती. मग आपण स्त्रीलिंगी लिहिलं. बघा पहिलाच पर्याय आहे. तर हे आपलं उत्तर चुकेल. आपल्याला काय करावं लागेल? पाण्याचं काय करायला लागेल? आपल्याला एक वचन करावं लागेल. बरोबर. मग पाण्याचं एक वचन पान. मग आता त्याला आपण जोडूया. तो पान, ती पान, ते पान. काय आलं? ते पान. ते पान म्हणजे पर्याय क्रमांक 4. बरोबर. आता पुढचा प्रश्न आहे. रंगीबेरंगी, आता रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजलेले होते. पतंगाने, अनेक पतंग आहेत. तिथेही तसंच आहे. तर आपल्याला प्रश्न काय घ्यावा लागेल? पतंग. आता एक वचनी घ्यायचं. एक पतंग आणि एक पतंग दोन्ही सुद्धा सारखंच आहे. मग पतंग, तो पतंग, ती पतंग, ते पतंग. तो पतंग आपला आला. तो, बरोबर. तो जोडा, ती जोडा, ते जोडा. तो पतंग आणि पर्याय क्रमांक 2 पुल्लिंग. बरोबर. ठीक आहे. आपण पुढे जाऊ. पुढचा प्रश्न बघूया आपण. गायी कुरणात चरत होत्या. वाचा. गायी कुरणात चरत होत्या. अधोरेखित शब्द आहे गाय. गाय ह्या अनेक वचनी शब्द आहे. आपल्याला तो पहिल्यांदा काय करायला पाहिजे? एक वचन. मग गायीचं एक वचन गाय. मग आता जोडा. कोणते शब्द जोडायचे आहेत? तो, ती, ते. बरोबर. मग काय होईल? तो येईल, तो गाय, ती गाय, ते गाय. एक वेळ आपल्याला करायचंय बरं. ती गाय, तो नाही, ते नाही, ती गाय. हे बरोबर आहे. मग गाय पर्याय आहे आपला 1. पुढचा प्रश्न वाचा. पक्षी झाडावर बसले. आता पक्षी झाडावर बसले. इथं काय आहे? अधोरेखित शब्द पक्षी. पक्षी काय आहे? अनेक वचनी आहे. एक वचनी करा. एक पक्षी, अनेक पक्षी. एक वचनी पक्षीच आहे. मग त्याला जोडूया. काय जोडूया आपण? ती आणि ते. तो, ती, ते. तो पक्षी, ती पक्षी, ते पक्षी.
आपल्याला अनेक वचनात नकोय ते पक्षी, तर तो पक्षी हे बरोबर आहे. तो पक्षी असेल तर पर्याय आपला आहे पुल्लिंग. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढचा प्रश्न. पुढचे दोन प्रश्न आहेत आपले. पहिला प्रश्न वाचा वरचा. आईने बाजारातून केळी आणली. अधोरेखित शब्द केळी. काय ओळखायचं आहे? लिंग. पर्याय कोणते आहेत? नेहमीचे स्त्रीलिंग, पुल्लिंग, उभयलिंग, नपुंसकलिंग. आता केळी. केळी अनेक वचन झालं, आपल्याला काय करावं लागेल? त्याचं एक वचन केळ. केळ, ते केळ. कोणतं आलं बरोबर? ते केळ. म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा गांधीजी. आता आपल्याला ही व्यक्ती माहितच आहे, बरोबर. त्यामुळं जरी तो ती ते असलं, ती गांधीजी म्हणत असलं तर ते आदरार्थी आपण म्हणत असतो, तरी या शब्दाचं लिंग आहे पुल्लिंग. ठीक आहे, पुढे जाऊया. आता पुढचा प्रश्नाचा प्रकार आहे बघा. पुढील प्रश्नातील शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द पर्याय निवडा. सूत. याचा अर्थ आपल्याला माहिती असला पाहिजे. सूत म्हणजे मुलगा किंवा पुत्र, समानार्थी शब्दामध्ये. मग सूतचं विरुद्ध लिंगी शब्द आपल्याला विरुद्ध लिंगी शब्द सूत, यापैकी नाही म्हणा. सुता, सूत, सुता याद. त्यानंतर पुढचा वाचा. बछडा. बछडाचं विरुद्ध लिंगी शब्द. पर्याय वाचूया आपण. भाटी, हंसी, बछडे, बछडी. आता भाटी. भाटी काय बरं आहे? चला आठवा. भाटी, बोका भाटी. इथं बछड्याचं येणार नाही. हंसी, हंस, हंसी हा पर्याय नाही. बछडे, बछडे काय झालेलं आहे? ते अनेक वचन झालेलं आहे. आपल्याला अनेक वचन नको, आपल्याला पाहिजे लिंग पाहिजे. मग बछडा, बछडी. पर्याय क्रमांक 4 आपण शोध. बरोबर आपलं. पुढे पुढील प्रश्नातील शब्दाचा योग्य विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून निवडा. राजा. राजाचा विरुद्धार्थी विरुद्ध लिंगी शब्द मगाशी मी बोललो ना तुम्हाला. राजा. आता राजा म्हटलं की राणी आपल्याला लक्षात येतं. राजा, राणी. आणि पर्याय दिलेत आपल्याला. राजी, राजपुत्र, राज्ञी आणि यापैकी नाही. जर आपल्याला मगाशी मी सांगितलं त्यामुळे तो तुमच्या लक्षात आला असेल की राजाचा विरुद्ध लिंगी इतर राज्ञी हा पर्याय आपल्याकडे आहे. जर आपल्या लक्षात नसेल, आठवत नसेल किंवा वाचलं नसेल, लक्षात ठेवलं नसेल, तर मग आपण जातो इकडे पर्याय क्रमांक 4 वर, की जो चुकीचा आहे. आपल्याला माहित असतं राजा, राणी. आपण एवढंच पाठ केलं तर राजाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे राज्ञी. हा पण आहे आणि तो पर्याय आपल्याला दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 लक्षात ठेवायचं. यानंतरचा पुढचा प्रश्न वाचा. पुढचा आहे भगवती. भगवती आणि पर्याय आहे भगवान,
देव, दैवत, भगीरथ. तर भगवतीचा विरुद्ध लिंगी. आता भगवती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. भगवती हा स्त्रीलिंगी शब्द आहे. आता हे एक आणखी एक लक्षात ठेवा तुम्ही विद्यार्थ्यांनी वाचत असताना. बऱ्याच वेळा वाचत असताना आपण समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, लिंग, वचन वाचत असताना नेहमी असं ओळीनं वाचत जातो. म्हणजे लिंगाचे म्हणजे पुल्लिंगी स्त्रीलिंगी शब्द वाचताना पहिल्यांदा नेहमी पुल्लिंग असतं आणि मग त्याचं स्त्रीलिंग, आणि वाचताना सराव नेहमी तसाच असतो आपल्याला. म्हणजे राजा, राणी, बोका, भाटी. पण आपण वाचताना असाही सराव केला पाहिजे. वाचताना उलट वाचायचं. म्हणजे राणी, राजा, भाटी, बोका, भगवती, भगवान. तर असेही आपल्याला सवय असली पाहिजे. म्हणजे आपल्याला पटकन ते लक्षात येतं. म्हणजे वाचत असताना नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला वाचन झालं पाहिजे. उलट्या पद्धतीने वाचायचं ते. किंवा वचनामध्ये सुद्धा तसं करायचं. वचन वाचत असताना एक वचन अनेक वचन वाचत असताना आपण काय करतो नेहमी, एक वचन अनेक वचन, एक वचन आज. आपण उलट वाचूया जरा. अनेक वचन पहिल्यांदा घेऊया, एक वचन त्याचं करूया. असाही सराव आपण नेहमी ठेवला तर आपली उत्तर चुकत नाही. तर याच्यामध्ये भगवतीचा विरुद्धी शब्द देव नाही, दैवत नाही, भगीरथ नाही, तर आहे भगवान. भगवती, भगवान आपण मगाशीच पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊ. पुढील प्रश्नातील पुल्लिंगी शब्दाचा पर्याय निवडा. असा हा एक वेगळा प्रश्न आहे आपल्यासाठी. पुल्लिंगी शब्दाचा पर्याय. पुल्लिंगी शब्द ओळखायचा आहे. म्हणजे आता याला आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि या 4 पर्यायामध्ये आपल्याला पुल्लिंगी शब्द निवडताना जर आपल्याला लिंग ओळखायचं तर प्रत्येकाला आपण तो, ती, ते लावलं पाहिजे. त्याचं एक वचन आहे का हे तपासलं पाहिजे. बरोबर. आता घर, चला आपण घर काय होईल, तो घर, ती घर, ते घर. हे झालं ते घर. ओके. घार, तो घार, ती घार, ती घार. ओके. घुबड, तो घुबड, ती घुबड, ते घुबड, ते घुबड. घोडा, तो घोडा, ती घोडा, ते घोडा, तर तो घोडा. आता आपल्याला काय हवंय, काय हवंय, पुल्लिंगी. मग पुल्लिंगी तो, तो घोडा. पर्याय क्रमांक 4 बरोबर. चला पुढे, पुढचा प्रश्न. पुढचे पर्याय 4. मोठ, बोट, पाट, वाट. मोठ, ती लावा. तो, ती, ते. तो मोठ, ती मोठ, ते मोठ. आता मोठ म्हणजे माहित असलं पाहिजे तुम्हाला. ती मोठ, विहिरीवर, पूर्वीच्या काळी विहिरीतून पाणी बाहेर काढण्यासाठी पत्र्याचं मोठं भांड असायचं असं चौकोनी, त्याला मोठ असलं म्हणायचे. तर ती मोठ. बोट, आता बोट मध्ये 2 येते आपल्याला. एक आपलं बोट आणि पाण्यातील बोट. मग ते काय होईल, जर आपण बोट धरलं तर ते बोट, पाण्यातील धरलं तर ती बोट. बरोबर. पाट, तो पाट. वाट, ती वाट. पाट म्हणजे रस्ता या अर्थाने. मग आपल्याला पाहिजे पुल्लिंगी. कोण आहे, पाट. पर्याय क्रमांक 3. पुढच्या पर्यायावर जावा. 4 ही पर्याय. कागद, वही, पुस्तक, दप्तर. चला काय करूया. तो कागद, ही वही, हे पुस्तक, हे दप्तर. मी जरा आता पटपट घेतो. आता तुम्हाला सराव झाला. आपल्याला हवा आहे पुल्लिंगी. कोण आहे, तो, ती, ते मध्ये एकच आहे, कागद. चला पुढे. वेल, मडके, रस्ता यापैकी नाही. आपल्याला पाहिजे पुल्लिंगी. वेल, ती वेल,
ते मडके, तो रस्ता नाही. चला काय पुल्लिंगी मध्ये काय हवं आपल्याला? तो रस्ता. पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्नातील स्त्रीलिंगी आता आपण निवडूया. पुढील प्रश्नातील स्त्रीलिंगी शब्द निवडूया. चला पटपट घेऊया आपण. वाघ, लांडगा, लांडोर. स्त्रीलिंगी माझी तो वाघ, लांडगा, ती लांडोर, तो कावळा. हवाय आपल्याला स्त्रीलिंगी. पर्याय 3. बरोबर. पुढे चला. डाग, साग, आग, नाग. तो डाग, साग, आग, तो नाग. आपल्याला स्त्रीलिंगी पाहिजे ती आग. ठीक आहे. आपण थोडस पटपट जाऊया. आपण पुढचे प्रश्न घेऊया. पुढचे नंतर घेऊ आपण. यातला एक बघू आपण आणि पुढच्या घटकाकडे आपण जाणार आहोत. वचन. त्यानंतर पुढील प्रश्नातील नपुंसकलिंगी शब्दांचा पर्याय निवडा. उंदीर, लांडोर, मंदिर, खीर. नेहमीच तो, ती लांडोर, तो उंदीर, ती लांडोर, ते मंदिर, खीर. आपल्याला नपुंसकलिंगी शब्द पर्याय आहे मंदिर. चला पुढचं वाचा पटपट. शोधा. मान, बाण, पान, कान. मान, ती मान, तो बाण, ते पान आणि तो कान. आपल्याला ते नपुंसकलिंगी पाहिजे. चला पुढं. पाठ, तो पाठ, तो पाठ, ती खाट, ते बेड, ती मोठ. मग ह्याला शब्द आहे. काय झालं? ती मोठ. पर्याय पाहिजे आपल्याला नपुंसकलिंगी. पर्याय 3. चला पुढचा आता ओळखा. मुलगा, तो मुलगा, शिंपी, तो शिंपी, फूल, ते फूल, बाग, ती बाग किंवा तो बाग. पर्याय आहे आता काही प्रश्न आहे पुढे आपल्याला. यातील कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असं दोन्ही प्रकारे होतो? दोन्ही प्रकारे म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी दोन्ही प्रकारे त्याचा उपयोग होतो. टेबल, तो टेबल, ते घर, तो बाग, ती बाग आणि ती खेळ. तर बघा इथं बाग जो आहे तो बाग असं ही वापरलं जातं किंवा ती बाग. पर्याय 3 तिथं. ढेकर, मुलगी, घड्याळ, तो ढेकर किंवा ती ढेकर. आपल्या मराठीतल्या बोली भाषेत काही भागामध्ये ढेकरला ती ढेकर असेही म्हणतात किंवा तो ढेकर काही भागामध्ये. त्यामुळं हा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असं दोन्हीही प्रकारे त्याचा वापर केला जातो वाक्यांमध्ये. याच्यामध्ये नेत्र, मूल, वेळ, मोठ. नेत्र म्हणजे डोळा, तो डोळा. मूल म्हणजे ते मूल. वेळ, ती वेळ आणि तो वेळ. हे दोन्ही प्रकारे वापरलं जातं. कसं वापरलं? माझा वेळ जात नव्हता, पुल्लिंगी अर्थानं वापरला. आणि ती वेळ वाईट होती, ती वेळ वाईट होती अशा अर्थाने वापरला जातो. आणि आमचा वेळ जात नव्हता, माझा वेळ जात नव्हता म्हणून मी पुस्तक वाचत होतो.
म्हणजे दोन्ही अर्थानं वापरलं जातं, पुल्लिंगी स्त्रीलिंगी म्हणजे वेळ. असेही काही शब्द आहेत की ज्याचा वापर स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी असं दोन्हीही प्रकारे होतो. त्यानंतर आपण जाऊया पुढं. पुढचा बघायचा आहे आणखी. आता अयोग्य जोडी ओळखा असाही प्रश्न असतो. अयोग्य जोडी घोडा, पुल्लिंग, उंट पुल्लिंग, मूल नपुंसकलिंग, वेळ नपुंसकलिंग. तर ते वेळ नाही, ती वेळ किंवा तो वेळ होतो. म्हणजे हा पर्याय अयोग्य आपल्याला जोडी ओळखायची आहे, तर ही अयोग्य. ही बरोबर आहे, ही बरोबर आहे, ही बरोबर. पुढं सागर, डोंगर, लांडोर, कन्या. सागर तो सागर बरोबर आहे, डोंगर तो डोंगर पुल्लिंग बरोबर आहे, कन्या ही कन्या पुल्लिंग. तर लांडोर उभयलिंग होत नाही, म्हणजे दोन्हीकडे वापर होतो, त्याला उभयलिंग असं म्हणायचं आपल्याला. तर लांडोर ही स्त्रीलिंगी आहे, म्हणजे ही अयोग्य जोडी आहे. ठीक आहे. पण पुढं आता इथं सुद्धा अयोग्य जोडी अशी केली जाते. आपण जरा थोडस नंतर याच्याकडे येऊया आपण. अशा पद्धतीने तुम्हाला विचारले जातील पुढील पैकी अयोग्य जोडी कोणती, म्हणजे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी अशा जोड्या दिल्या जातात आणि त्यातली पर्याय नेमका ओळखायचा. कधी कधी योग्य जोडी ओळखा असंही दिलं जातं, बरोबर. त्यातून सुद्धा आपण करू शकतो. आपण जरा पुढच्या जरा घटकाकडे जाऊया. आपल्याला वचन या घटकाकडे बघायचं आहे. आता वचन हा घटक घेत असताना आपण काही वाक्य बघूया. मला पुस्तक दे, हे वाक्य वाचा. एक, बाबांनी 5वीची पुस्तके आणली. अधोरेखित शब्द बघा, इथं आहे पुस्तक आणि इथं आहे पुस्तके. आता काय बोध होतो आपल्याला, दोन्ही नाम आहेत. पुस्तक यावरून काय बोध होतो आपल्याला, तर एक पुस्तक असा बोध होतो आपल्याला, म्हणजे त्यांची संख्या कळते. पुस्तकेवरून काय बोध होतो आपल्याला, तर एक नाही अनेक आहेत, एकापेक्षा जास्त आहेत, अनेक आहेत असा आपल्याला बोध होतो त्याच्यावर. तर वस्तू एक आहे की अनेक आहे हे ज्यावरून कळतं, ज्या नामावरून, तर त्याला वचन असे म्हणतात. बघा की वस्तू एक आहे का अनेक आहे हे ज्याच्यावरून कळतं त्याला आपण वचन असं म्हणतो. आणि वचनाचे दोन प्रकार आहेत, एक वचन आणि अनेक वचन. एक वचन आणि अनेक वचन याच्यामध्ये आता एक वचन अनेक वचन ओळखताना काय लक्षात ठेवायचं आपण बघा. एक वचनी सर्वनाम आपण एक लक्षात ठेवूया कोणकोणती. सोपी सोपी आहेत. मी आहे, तू आहे, मी, तू, तो. वाचा तुम्ही. मी, तू, तो, ती, ते, जो, हा, कोणी, ही काय आहेत एक वचनी सर्वनाम. अनेक वचनी सर्वनाम कोणते आहेत, आम्ही, तुम्ही, ते, त्या, जे, हे अनेक वचने आहेत. आता उभयवचनी आहेत, म्हणजे एक वचन किंवा अनेक वचन दोन्हीत वापरलं जातं असं. म्हणजे काही नामांची एक वचनी रूपे अनेक वचनी करताना त्यांच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजे एक वचनात मध्ये सुद्धा तेच रूप वापरलं जातं आणि अनेक वचनामध्ये सुद्धा तेच वापरलं जातं, त्याला उभयवचनी असं म्हटलं जातं. आता ज्या नामांची एक वचनी व अनेक वचनी रूपे बदलत नाहीत, पण मग त्या नामाचं वचन कसं आपण ओळखायचं त्या वाक्यातील, तर त्या वाक्यातील क्रियापदावरून ते ठरवायचं. म्हणजे काही नामांची एक वचनी, याचे उदाहरण तुम्हाला समजा शाळा आहे, एक शाळा अनेक शाळा, म्हणजे शाळा शाळा एक वचन पण शाळा आणि अनेक वचन पण शाळा आहे, त्याला उभयवचनी असं म्हटलं जातं. पण ते वाक्यात जेव्हा वापरलं जातं तेव्हा आपल्याला मात्र त्याचं वचन ओळखावं लागतं. मग अशा वेळी कशावरून ओळखायचं, तर क्रियापदावरून ओळखायचं. आपण कसं ओळखणार आहोत क्रियापदावरून, आपण उदाहरण बघूया. पहिला आहे वाक्य वाचा. गुरुने लाडू खाल्ला,
लाडू आणि गुरुने लाडू खाल्ले. आता दोन्ही मध्ये लाडू हा शब्द आहे. आता पहिल्या वाक्यात लाडू हे एक वचन आहे की अनेक वचन आणि दुसऱ्या वाक्यात एक वचन की अनेक वचन. मग हे कशावरून ओळखायचं तर त्या वाक्यातील क्रियापदावर. क्रियापद आहे खाल्ला पहिल्या वाक्यात. गुरुने लाडू खाल्ला. खाल्ला म्हणजे एकच बोध होते म्हणून हा लाडू हा एक वचनाचा आहे या वाक्यातील. सॉरी एक वचन एक या वाक्यातील. आणि गुरुने लाडू खाल्ले. गुरुने लाडू खाल्ले. खाल्ले या खाल्ले या क्रियापदावरून आपल्या असं लक्षात येतं की अनेक लाडू खाल्ले, एकापेक्षा जास्त खाल्ले. म्हणून इथं आहे मात्र या वाक्यामध्ये आहे हे अनेक वचन. या वाक्यामध्ये आहे अनेक वचन. ठीक आहे. या गोष्टी आता लक्षात ठेवताना या गोष्टी लक्षात ठेवायच्या. त्यानंतर मोठ्या व्यक्तीबद्दल वाचा पुढचं. चला तुम्ही. मोठ्या व्यक्तीबद्दल व्यक्ती एक असून सुद्धा आदर व्यक्त करण्यासाठी अनेक वचनी शब्द वापरतात, त्याला आदरार्थी अनेक वचन म्हणतात. गुरुजी शाळेत आले. तर गुरुजी शाळेत आले. आले हे क्रियापदावरून काही अनेक गुरुजी आले का? एकाच गुरुजींच्या बद्दल बोललेलं आहे. म्हणजे गुरुजी शाळेत आले म्हणून याला आदरार्थी अनेक वचन असं म्हणायचं. ठीक आहे. 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. आपल्याला जेव्हा उदाहरणं सोडवताना आपल्याला आणखी लक्षात येतील काही गोष्टी. ओके. आता काही सरावासाठी म्हणून आपण हे केले पुल्लिंगी नामाची अनेक वचने. आता पुल्लिंग हे तुम्हाला हे असं पेपरमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये शिष्यवृत्तीच्या परीक्षेत आपल्याला असं विचारलं जात नाही की हे आकारांत एकारांत काय, पण हे तुमच्या थोडस लक्षात असावं, काही गोष्टी समजाव्यात म्हणून आपण थोडस डिटेलमध्ये जातोय. पुल्लिंगी नामाची अनेक वचन आकारांचे एकारांत होतात. म्हणजे काय? आकारांत. आकारांत म्हणजे काय? अंत. अंत म्हणजे शेवट. ज्याचा शेवट आन होतो असे शब्द त्याला आकारांत शब्द असे म्हणतो आपण. ज्याचा शेवट अंत म्हणजे आकारांत, याचा अर्थ आन अंत होणारे म्हणजे शेवट होणारे शब्द एकारांत होतात. म्हणजे त्यानं एन शेवट होतो. एन म्हणजे काय होतं? मात्रा असलेला. यानं म्हणजे आपण मात्रेसाठी वापरतो म्हणून एकारांत होतो. आता उदाहरणार्थ बघूया. एक मुलगा. आता हे काय झालं? आकारांत आहे. हे आहे आकारांत आहे. मग त्याचं काय झालं? एकारांत. मुलगा मुलगी. घोडा घोडे. ससा ससे. मळा मळे. इथं पण बघा सगळे आकारांत शब्द आहेत. राजा रेडा दिवा आंबा. आणि याच अनेक वचन होत असताना सगळ्यांचं एकारांत झालेले. राजा राजे रेडा रेडे दिवा दिवे आंबा आंबे. हे तुम्हाला आकारांचं एकारांत होतं असं विचारलं जात नाही, पण हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे की कशा पद्धतीने करायचं. कारण एखादा जर नवीन शब्द जो आपल्या वाचनात नसतो, कारण महाराष्ट्रामध्ये भाषेमध्ये वेगवेगळ्या बोली भाषा आहेत आणि आपल्या भागामध्ये समजा आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहतो, विदर्भ मराठवाडा कोकणी अशात असा एखादा शब्द वापरला जात असेल जो आपल्याला माहित नसेल, मग अशा वेळीही आपल्याला उपयोगी पडतो. मग आकारांत आहे तर त्याचं आपण एकारांत करू शकतो. ठीक आहे. पुढं तर त्याला अपवाद आहेत बघा. अपवाद काय आहेत की सगळे शब्द होत नाहीत. आता दादा हा शब्द आहे तर दादा दादी नाही होत ना. मामा मामाचं मामे नाही होणार ना. तर दादा मामा आजोबा असे जे नात्यासंबंधी जे शब्द आहेत, म्हणजे एक दादा अनेक दादा, मामा एक मामा अनेक मामा, मला 5 मामा आहेत, मला 2 मामा आहेत, मला 1 मामा आहे, एक मामा अनेक मामा, आजोबा, असं म्हणजे जे नातेसंबंध संबंधी जे शब्द आहेत तर ते शब्द जरी आकारांत असले तरी ते एकारांत होत
नाही, ते तसेच राहतात, त्याच्यात बदल होत नाही, एक लक्षात ठेवा. अपवाद म्हणजे ज्याला नियम लागू होत नाही असे. आता पुल्लिंगी नामाचं आणखी आकारांत शिवाय, आता काही पुल्लिंगी नामं आहेत की आकारांत नाहीत, मग काय आहेत ती? अकारांत आहेत. अकारांत म्हणजे अ शेवटी आहे, इकारांत आहे म्हणजे वेलांटी शेवटी आहे, आणि उकारांत आहे म्हणजे उकार शेवटी आहे. अकारांत, इकारांत, उकारांत या तो हे जर पुल्लिंगी शब्द असतील, पुल्लिंगी शब्द असतील तर त्यांचं वचन तेच राहतं, त्याच्यामध्ये बदल होत नाही. उदाहरणार्थ पहा इथं, देश देश, एक देश अनेक देश, एक मित्र अनेक मित्र, एक दिवस अनेक दिवस. लिंग ओळखताना आपण तो तिथे लावतो, तसं वचन ओळखताना एक अनेक हे या शब्दाचा वापर करायचा नाही. एक दिवस अनेक दिवस, एक कवी अनेक कवी, असं. एक गुरु अनेक गुरु, एक पक्षी अनेक पक्षी. चला म्हणा पुढे, एक शत्रू अनेक शत्रू, एक बैल अनेक बैल. काय आहे? आकारांत शिवाय जी पुल्लिंगी नामं आहेत त्याचं अकारांत, इकारांत आणि उकारांत असतील तर त्या वचनामध्ये बदल होत नाही, ते तसेच राहतात. त्यानंतर पुढे जाऊ आपण. आता ही पुल्लिंगी नामं बघितली, आता स्त्रीलिंगी नामं आपण पाहूया. स्त्रीलिंगी नामांची अनेक वचन. स्त्रीलिंगी नामांची अनेक वचन. आता ही स्त्रीलिंगी नामं कोणकोणती? जर स्त्रीलिंगी नामं जर अकारांत असतील म्हणजे अन शेवट होणारे असतील तर त्याची अनेक वचन होताना स्त्रीलिंगी नामाचं आकारांत किंवा इकारांत होतात. आकारांत किंवा इकारांत म्हणजे त्याला काना लागतो किंवा वेलांटी लागते असा त्याचा अर्थ. अकारांत असेल, उदाहरणार्थ एक वीट हे अकारांत आहे, याचं झालं आकारांत. अनेक विटा आकारांत झालं, बरोबर. एक गार अकारांत आहे, अनेक गारा, गार गारा. एक सर अनेक सरी, एक वेळ अनेक वेळा. अकारांत आहे, आकारांत झालं. इथं पण अकारांत आहे, बाग एक बाग अनेक बागा, आकारांत झालं. अकारांत आहे, आकारांत. हे स्त्रीलिंगी आहे, हे लक्षात घ्या. स्त्रीलिंगी संबंधी सांगतो. पाल आहे अकारांत, पाली इकारांत झालं, पाल पाली. विहीर अकारांत आहे स्त्रीलिंगी नाम, त्याचं अनेक वचन होताना विहिरी असं झालेलं आहे, इकारांत झालेलं. विहीर विहिरी. म्हैस म्हशी, म्हैस म्हशीस अकारांत आहे, इकारांत झालेलं आहे. यानंतर आपण पुढील स्त्रीलिंग, आणखी स्त्रीलिंगी काही नाम आहेत त्यांची अनेक वचन कशी होतात. आता जर स्त्रीलिंगी नाम इकारांत असेल, जर स्त्रीलिंगी नाम इकारांत असेल म्हणजे ईन शेवट होणार असेल, वेलांटीनं शेवट होणार असेल तर त्याचं याकारांत होतो. याकारांत म्हणजे या शेवटी येतो त्याचा. उदाहरणार्थ नदी, नदी हा शब्द कसा आहे? इकारांत आहे, इकारांत स्त्रीलिंगी नाम आहे, त्याचं याकारांत होणार. नदीचं झालं नद्या, या या नद्या. भाकरी काय आहे? इकारांत. काय झालं त्याचं? भाकऱ्या, भाकरी भाकऱ्या. साडी साड्या, बी बिया. जाळी इकारांत आहे, जाळ्या याकारांत. समई समया, पंती पंत्या, पोळी पोळ्या. याला अपवाद आहे. अपवाद म्हणजे त्याला नियम लागू होत नाही असं. तर देवी हे इकारांत आहे,
देवी देवीच राहते, देव्या नाही होत. युवती युवत्या नाही होत, युवतीच होत. दासी एक दासी अनेक दासी दाशा नाही. दृष्टी दृष्टी एक दृष्टी अनेक दृष्टी अशा अर्थानं होत. काही अपवाद लक्षात ठेवले. आता स्त्रीलिंगी नामाची अनेक वचन, स्त्रीलिंगी नामाची अनेक वचन कोणती आहेत? स्त्रीलिंगी नामाची अनेक वचन आता पुढे बघूया. उकारांत, उकारांत च वाकारांत होतो, उकारांचं वाकारांत होतो. म्हणजे शेवटी उ असतो, त्याला शेवटी वा होत. म्हणजे आकारांतही म्हणू शकतो त्याला, आकारांत वाकारांत, पण शक्यतो त्याला वा लागतो म्हणून त्याला डायरेक्ट वाकारांत म्हटलेला आहे. तर सासू उकारांत, सासू सासवा, जाऊ जावा, जळू जळू हा प्राणी आहे, छोटासा प्राणी असतो जंगलामध्ये, पाऊस जास्त पडतो असतो बघा. जळू जळवा. पिसू पिसू तुम्हाला माहित असेल, पिसवा. आणखी उवा असंही आहे. आता याला सुद्धा काही अपवाद आहेत, याला सुद्धा काही अपवाद आहेत. काय आहेत अपवाद? वाळू. आता हा उकारांत आहे वाळू, वाळू वाळवा नाही ना होत, वाळू वाळूच आहे. बाजू एक बाजू, म्हणजे त्रिकोणाला एक 3 बाजू आहेत, म्हणजे हे अनेक वचनी झालं, म्हणजे बाजू बाजवा नाही होणार ना. तर इथं हे अपवाद आहे. बाजू बाजू, वस्तू वस्तू, वधू वधू, वास्तू वास्तू म्हणजे इमारत वगैरे त्या अर्थानं. तर ती वास्तू वास्तू, एक वास्तू अनेक वास्तू, याच्यामध्ये हे अपवाद आहे. पण पुढे जाऊया. आणखी स्त्रीलिंगी नामाची अनेक वचने आकारांत असतील, आकारांत तर दोन्ही वचनात सारखीच राहतात. आता उदाहरणार्थ बघूया आपण, पटपट जाऊया. आता एक कला अनेक कला, सगळे आकारांत आहेत ते तसेच राहिले. एक कला अनेक कला, एक कन्या अनेक कन्या, एक दिशा अनेक दिशा, एक घंटा अनेक घंटा, एक भाषा अनेक भाषा, एक शाळा अनेक शाळा, प्रार्थना अनेक प्रार्थना, सभा अनेक सभा. ठीक आहे. पुढे आपण आता नपुंसकलिंगी नामाची अनेक वचने घेऊया आपण. अ आणि उ, अकारांत आणि उकारांत असतील तर त्याचा अकारांत होतो. चला पटपट बघूया. एक फुल अनेक फुले, फुल फुले, एक फळ अनेक फळे, एक बदक अनेक बदके, एक हाड अनेक हाडे, एक शेत अनेक शेते, एक लिंबू अनेक लिंबू. चला वाचूया पटपट. एक पिलू अनेक पिल्ले, हे एकारांत झाले सगळे. एक वासरू अनेक वासरे. चला नपुंसकलिंगी नामाची एकारांची इकारांत होतात. म्हणजे नपुंसकलिंगी नामाची इकारांतची वचनात तीच राहतात. लोणी लोणी, दही दही, पाणी पाणी. चला आता आपण थोडेसे प्रश्न फक्त घेऊया. खालील वाचा पटपट. खालील शब्द गटातील निश्चितपणे एक वचनी शब्द पर्याय निवडा. निश्चितपणे एक वचनी म्हणजे काही शब्द हे अनेक वचन आणि एक वचन, अनेक वचनी आणि एक वचनीला पण वापरला जातो, किंवा तो अनेक वचनी असू शकतो. आपल्याला हवा आहे एक वचनी. चला आपण पर्याय बघू. याच्यामध्ये विधवा, लाटा, घंटा, काटा. बघू. एक विधवा अनेक विधवा दोन्हीकडे वापरलं जाते. एक अनेक शब्द वापरायचा नेहमी. एक अनेक, जसं लिंग ओळखताना तो ती वापरतो, तसं वचन ओळखताना एक अनेक हे दोन्ही शब्द वापरायचे. एक लाट अनेक लाटा, हे अनेक लाटा हे म्हणजे अनेक वचन झालं, आपल्याला एक वचन पाहिजे. एक घंटा अनेक घंटा म्हणजे अनेक वचन पण होऊ शकतं. एक काटा अनेक काटे, काटे होतात, अनेक होतं काटे. आपल्याला एक म्हणजे हा एकच आहे की जो निश्चितपणे एक वचनी आहे. वधू
एक वधू, अनेक वधू, एक वस्तू, अनेक वास्तू, एक जाऊ, अनेक जावा, एक वस्तू, अनेक वास्तू, हे तीनही काय आहेत? अनेक वचनी पण वापरले जातात, उभयवचनी. इथं जाऊ हा मात्र हा निश्चितपणे एक वचनी शब्द आहे याच्यामध्ये. चला पुढचं वाचूया. वाचा पर्याय. वाचताना एक अनेक असं म्हणून वाचायचं. एक पेढे नाही होत, एक पेढा असतो. अनेक पेढे म्हणजे हा अनेक वचनी शब्द झाला. एक खेडे, अनेक खेडी, हा खेडे हा एक वचनी आहे. पुढं झाडे, अनेक झाडे, शेते, अनेक शेते, म्हणजे निश्चितपणे एक वचनी आहे आपला खेडे हा शब्द. दासी घ्या. चला, एक दासी, अनेक दासी, एक तरुणी, अनेक तरुणी, एक भाकरी, अनेक भाकऱ्या, एक लोणी, अनेक लोणी, हे तीनही शब्द अनेक वचनात सुद्धा वापरले जातात जसेच्या तसे. म्हणून इथं आहे निश्चितपणे एक वचनी आहे भाकरी. ठीक आहे, पुढं आपण जाऊ. खालील शब्द गटातील आता अनेक वचनी ओळखायचं आपल्याला. आपल्याला काय ओळखायचंय? अनेक वचनी ओळखूया. चला, अनेक वचनी ओळखताना चला पुन्हा एक अनेक, एक अनेक हे प्रत्येक वेळी वापरायचं. एक अनेक, एक देश, अनेक देश, दोन्हीकडं अनेक देश, एक देश पण आहे, अनेक देश पण आहे, एक वचन पण आहे, अनेक वचन पण आहे. रेडे, एक रेडा, अनेक रेडे, हा मात्र अनेक वचने आहे. चला, जरी सापडलं तरी आपल्याला जरा पुढे जायचं. चारही पर्याय तपासायचे. एक बैल, अनेक बैल, अनेक वचन आहे. एक सोय, अनेक सोयी, म्हणजे इथं हा एक वचनी आहे. आपल्याला पाहिजे अनेक वचनी शब्द. मग हा निश्चितपणे अनेक वचने असलेला पर्याय आपल्याकडं पर्याय क्रमांक 2. पुढं चला, एक कोल्हा, अनेक कोल्हे, म्हणजे हा एक वचनी झाला. ठीक आहे. शाळा, एक शाळा, अनेक शाळा, सासवा, अनेक सासवा, अनेक वचनी झाला. दिशा, एक दिशा, अनेक दिशा, हे डबल झाला. बरोबर ना? म्हणजे हा एक वचन पण आहे, अनेक वचन पण आहे. हा एक वचन पण आहे, अनेक वचन पण आहे. हा फक्त एक वचन आहे आणि हा मात्र आहे तो अनेक वचने निश्चितपणे आपल्याला सापडलेला. पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. पाणी, दही, नाणी, पक्षी, अनेक वचनी शोधायचं आहे. चला शोधूया. म्हणा एक अनेक. एक पाणी, अनेक पाणी, एक दही, अनेक दही, दही, पाणी, लोणी, हे शब्द अनेक वचनात आणि एक वचनात सेम असतात, तेच असतात, ते आपल्याला माहिती आहे. नाणी, पक्षी, एक पक्षी, अनेक पक्षी, हे दोन्हीकडे वापरलं जातं. आता नाणी आणि हे दोन मध्ये आपल्याला बघायचंय. नाणी, एक नाणी, अनेक नाणी, एक नाणी, अनेक नाणी, म्हणजे पर्याय क्रमांक आपल्याला 3 आहे. पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. सोयी, अनेक वचने. सोयी, सोय, सोयी, अनेक सोयी, म्हणजे हा अनेक वचने आहे. समयी, एक वचने आहे. पंक्ती, एक पंक्ती, एक वचने आहे. हत्ती, एक हत्ती, एक वचने आहे. पर्याय मग आपल्याला अनेक वचनी शब्द आहे सोयी, म्हणजे पर्याय क्रमांक 1. चला आपण पुढे जाऊ पटकन. आता फक्त प्रकार बघूया आणि एक प्रश्न आपण घेऊया. फक्त प्रत्येक प्रश्नातील एक वचन, अनेक वचनी अयोग्य जोडी ओळखायची आपल्याला. अयोग्य जोडी ओळखू. फक्त आता एकच घेऊया फक्त, बाकीचे आपण नंतर बघू पुढच्या वेळी. चला, नदी, नद्या, बरोबर आहे का? एक नदी, अनेक नद्या, बरोबर. एक तळे, अनेक तळी, बरोबर. एक शाळा, अनेक शाळी, नाही. एक दृष्टी, अनेक दृष्टी, बरोबर. तर हा आपला अयोग्य आहे. एक शाळा, अनेक शाळा, असं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आता पुढचं फक्त एक बघू. एक गोळा, गोळे, देव, देव, सून, सुना, एक विहीर, अनेक विहीर, विहिरी पाहिजे आपल्याला. एक विहीर, अनेक विहिरी पाहिजे. पर्याय क्रमांक 3. चला आपण पुढे जाऊ. पुढचा घेऊ आपण. चला, अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. त्याने माझा हात पकडला. अधोरेखित शब्द
हाचा पटपाट, त्याने माझा हात पकडला. अधोरेखित शब्द हात, हातला काय अधोरेखित शब्द हात, एक वचन. एक हात आणि हात, एक हात आणि हात दोन्हीकडे आहे, मग एक वचन म्हणायचं का अनेक वचन म्हणायचं? माझा हात पकडला, आपल्याला क्रियापदाकडे गेलं पाहिजे. एक वचन, एकच हात पकडला म्हणजे तो हात हा शब्द एक वचन आहे. ठीक आहे. आम्ही बाजारात जाणार आहोत. आम्ही हा अधोरेखित शब्द आहे. एक वचन आहे का अनेक वचन आहे? आम्ही अनेक वचन आहे. हे आम्ही हे सर्वनाम आहे, हे अनेक वचनी सर्वनाम आहे. ठीक आहे, त्याला पुढे खालील अधोरेखित शब्दाचे वचन ओळखा. त्याला आपण पुढे जाऊ. आपण आता हे अधोरेखित शब्दाचं आहे. पुढं वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वचनाची रूपे निवडा. शेवटचे दोन प्रश्न. शंकररावांनी नवीन घरामध्ये फरशी बसवल्या, आरसा बसवल्या, आरसे बसवल्या फरशा. आता आपल्याला याच्यावरून जावं लागेल. काही पर्याय फरशा, फरशी बसवल्या, आरसा बसवल्या, आरसे बसवल्या नाही, फरशी बसवली असं आलं असतं. फरशा बसवल्या. वाघांच्या पावलांचे ठसे, ठसा, ठसे, ठसे, ठस. तर योग्य पर्याय काय आहे? आता फक्त एक शेवटचे दोन प्रश्न जर आपण बघूया इथले आहेत ते जरा वेगळे प्रश्न आहेत. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले जिंकले. महाराज, आता हे महाराज आलेलं आहे, ते आदरार्थी अनेक वचन आहे. शिवाजी महाराजांनी आदरार्थी एक वचन आहे. या वर्षी कोकणात बराच आंबा पिकला. आंबा पिकला. आता आंबा पिकला म्हणजे एकच पिकला का? बराच पिकलेला आहे, पण आंबा हा शब्द वापरलेला आहे. तर हा जो शब्द आहे तो विपुलता दर्शक एक वचन आहे. विपुलता दर्शक. या वर्षी कोकणात आंबे पिकले असं नाही वापरलं, आंबा पिकला असं वापरलं. विपुलता दर्शक एक वचन आहे, म्हणून याच्यामध्ये एक वचन म्हणूनच वापरलं, ओळखलं जातं. ठीक आहे. आज आपण लिंग आणि वचन या दोन्ही कार्यात्मक व्याकरणाच्या घटकातील हे दोन्ही उपघटक पाहिलेले आहेत. याचा घरी सराव करा. प्रश्नांचा तर सराव कराच, परंतु त्याचा वाचनाचाही सराव असला पाहिजे. आणि वाचत असताना नेहमी उजवीकडून वाचत म्हणजे एक वचन अनेक वचन असं नेहमी वाचत असतो. कधी अलटून पालटून वाचायचं की अनेक वचन अगोदर वाचायचं आणि त्याचं एक वचन वाचायचं. अशाही पद्धतीने सराव आपण करायचा आहे. आपण मग पुढच्या पाठाला पुढील घटकासाठी भेटूया. तोपर्यंत नमस्कार.